बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मी प्रज्ञा। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। सिद्धिविनायक मंदिरामध्ये दिग्दर्शक आणि निर्माते मधुर भांडारकर आलेले होते। नवीन वर्षासाठी त्यांनी बाप्पाकडे नेमकं काय मागितलंय, काय संकल्प केलाय याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। आपल्या सोबत चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। सर, आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे, सिद्धिविनायकाचं तुम्ही दर्शन घेतलेलं आहे। एकूणच तुमच्यासाठी वर्ष कसं होतं, काय फाइंडिंग्स होते या 2024 वर्षाचे आणि काय तुमचं रिझोल्यूशन असणार आहे 2025 साठी? बघा, मी सिद्धिविनायक गणपती बाप्पाकडे मी एक 30 वर्षापासून येतो, इथे चालून पण येतो मी खारपासून। आणि मी बाप्पासाठी आणि सर्वांसाठी आपल्याला हेच की प्रार्थना केली की आपला समृद्धी राहावा आणि आपला देश, आपला प्रांत एकदम फर्स्ट क्लास। आणखीन इंडस्ट्रीसाठी प्रे केला मी, आणखीन कुटुंबासाठी मी प्रार्थना केली। आणि मी एवढा वर्षापासून येतो, सिद्धिविनायकचा एक कनेक्ट आहे माझा। आणि मला वाटतं की जे बाप्पानी मला प्रसिद्धी दिली आहे, जे मला कमर्शियल सक्सेस दिला आहे, बाप्पाचा खूप मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे, त्यांचं योगदान आहे। तर काय वाटतंय की 2024 मध्ये इंडस्ट्रीशी रिलेटेड, करिअरशी रिलेटेड कुठल्या गोष्टी तुमच्या करायच्या राहून गेल्या होत्या ज्या तुम्हाला 2025 मध्ये करायला आवडेल? अशी खूप होती। इंडस्ट्री थोडीशी एक डाऊन झालेली आहे थोडा, खास करून 2024 आपण बघणार तर खूप संख्या खूप कमी आहे आपली बॉलिवूडची, हिंदी चित्रपटची। त्याला यश एवढं नाही मिळालं, प्रसिद्धी नाही मिळाली। तर मला वाटतं की 2025 मध्ये खूप चांगलं चेंज ओव्हर होणार आहे। आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये खूप एक मोठा परिवर्तन येणार आहे। आणि हेच बाप्पाकडे प्रार्थना केली की 2025 मध्ये आपली इंडस्ट्रीमध्ये आणखीन यश मिळावा, सक्सेस मिळावा सर्वांसाठी। आणखीन सर्वांसाठी नवीन वर्षाची खूप शुभेच्छा मी देतो। आपण बघतोय मधुर भांडारकर यांच्या माध्यमातून आज शेवटच्या दिवशी गणरायाचं दर्शन घेतलं गेलं आणि येत्या काळात चित्रपटसृष्टीला चांगले दिवस येऊ या सगळ्यासाठी प्रार्थना गणरायाकडे करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन अरुण पेडणेकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।